अंबरनाथमध्ये रात्रीच्या सुमारास भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली। भाजप कार्यालयासाठी वापरण्यात येणाऱ्या गाळ्याच्या ताब्यावरून हा वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे। पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले। मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच शिर्के यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या कारची तोडफोड केली। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्यासह भाजपचे अनेक नगरसेवक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात उपस्थित होते। या प्रकरणी पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या विरोधात मारहाण, जबरदस्तीने चोरी आणि अॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। दरम्यान भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या देखरेखीखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर अंबरनाथमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि मनसेमधील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामध्ये पक्षाचा काही विषय नाही आहे, बीजेपी किंवा मनसे वगैरे काही नाही आहे। याच्यामध्ये फक्त विषय असा आहे की लक्ष्मीनारायण चव्हाण यांच्या मालकीचा अंबरनाथ पूर्व मारुती मंदिर या ठिकाणी 602 नंबरचा गाळा होता। त्या गाळ्यावरून वाद होता। तर त्या ठिकाणी आरोपी शैलेश शिर्के व त्याचे अन्य साथीदार असे मिळून तिथं गाळ्याजवळ गेले। फिर्यादी व याचे जे अन्य महिला होत्या तिथं, त्या ठिकाणी त्यांना बेकायदेशीरित्या त्यांनी शटर बंद करून कोंडून ठेवलं होतं। आम्हाला 112ला कॉल आला, त्यावरून आमचे पोलीस अधिकारी व बीट मार्शल त्या ठिकाणी गेले। त्यांच्यासमोर देखील त्यांना मारामारी चालू होती, तर त्यांना थांबवलं। त्या ठिकाणी आरोपी यांनी महिलांना जातीवाचक शब्द बोलले होते किंवा मारहाण केली होती, इतर पुरुषांना देखील। तर यावरून पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशन या ठिकाणी आणल्यानंतर त्यांच्याविरुद्ध 335/26 विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस उपायुक्त तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी या गुन्ह्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या आम्हाला। त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करत आहोत। याच्यातला मुख्य आरोपी जो आहे शैलेश शिर्के, याला आता वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करून माननीय न्यायालयात आज हजर करत आहोत व त्याचे अन्य साथीदार जे आहेत त्यांना पण लवकरच अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत।